आय लव्ह यू. व्हॉट नॉनसेन्स. सेंटचं नाव आहे, सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. समजा सायकल अचानक पंक्चर झाली. काय झाली? पंक्चर झाली. तर उशीर होतोच की नाही? जाऊ द्या. काय पाहिजे तुम्हाला बोला? चांगला सेंट दाखवा. वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये. मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला. सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी. नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी वेळेवर नाही होतो वेळेवर येणारच होतो. पण त्याची काय गंमत झाली. घरातून वेळेवरच निघालो पण वाटेत सायकलच पंक्चर झाली. हो गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती. पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही. हो तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी. माने तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही हे पहा तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते. कधी कधी होते ना पंक्चर. मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही. हे बघा मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना धक्का देणं गैर आहे. मिस्टर पांडू तुम्ही कामाला जा. मी अधिक काही बोलू शकत नाही. अरे ए भेंड्या इकडे. अरे हा अरे तू तर रजेवर आहेस ना? नाही रे मी या इंग्रजाला भेटायला आलो होतो पण जागेवर दिसत नाही कुठे तो. अरे तो आत्ताच बाहेर गेलाय. येईल 10-15 मिनिटं. मी 10-15 मिनिटं थांबावं लागणार आता. हा ते तर थांबावच लागेल. माझ्या गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना? नाही. तर माझी गोची कराल. नाही रे. हा मॅडमची तब्येत ठीक आहे ना? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना? नाही नाही. हा नाही तर म्हणे तुम्हाला मॅडमने बोलवलंय. मला हो. याला असेल कारण सध्या तो जात्यात आहे आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय. चल पुढे मी आलो. काय करून बघतो वरती. माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? काम करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे. हो मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मग तोंड उघडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी. सॉरी. इट्स ऑल राईट. म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जर जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही. म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी. म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या. तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. अरे इंग्रज कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे अजून मी जागेच्या अडचणीत आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे. लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर.
या अलभ्य लाभ काय इकडे कुठे काय मोर्चा शॉपिंग. शॉपिंग नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला? नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे, वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो. नेल पॉलिशचे 2-3 शेड्स दाखवा ना. नेल पॉलिश तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक. शी, गंगावन. ही! तुम्ही आजकालच्या मुली बॉबकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना. प्लीज. तुझी नका बघू. अरे हे काय ही काय पद्धत तरी काय नका दाखवणी. मांजरी सारखी काय नका दाखवते. हे काय हे बघू. कहर कहर झाला कहर. झालं तरी काय? केरसुणी फेकून दिली का त्यांनी? केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात. बाया. काय? परमेश्वरा आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणाच ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्र्यहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवल्यात. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार ते पहिल्यांदा बंद करा. आणि आतल्या त्या बाया नाही, आमच्या बायका आहेत. बायका वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? कोण? काका की मामा? नाही मी काय म्हणतो, अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. लग्न करावंच लग्न वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुझी. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुद्धा शंतनूची बायको. नमस्कार. या विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. नमस्कार. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. रिक्षात ठेवलं सामान? हो ठेवलं. ही का तुमची केरसुणी? निघायचं का? चला निघूया बाबा आता. का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे. नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला, खरं तर ओटीच भरणार होते मी. काहीतरी तुमचं. आहे तुमची बायको म्हणजे. ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ रे. अगं कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं लागतेच कसली. अच्छा येते. आणि मला हो तुम्हाला पण कुठला मोठा चला जाऊ बाई. चला बायानो उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. हो झालं की. अच्छा येतो. येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र. तो परवा अपघातात वारला. हो वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला? नाही, हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा तुमचा नवरा कसा तोंडवड करून बोलतोय. निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला चिडताय?